यानंतर बातमी औरंगाबादमधून आहे। औरंगाबादमध्ये पोटगी द्यायला लागू नये म्हणून पतीने पत्नीची हत्या केलेली आहे आणि हत्या केल्यानंतर पळून जात असताना त्याच्याही कारला अपघात झाला, त्याचाही मृत्यू झाला। या घटनेने औरंगाबाद परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। आमच्या बाबतीत काही पण घाणघाण कुठे जाऊन बोलायचं सगळ्यांबद्दल खूप, त्याने शेवटी सारखी धमकी द्यायचं तिला की तुला मारून टाकेल, तुझ्या भावाला मारून टाकेल, तू कॉलेजला जातो इकडे जातो, तुझे पप्पा ऑफिसला जातात, शेवटी त्याने त्यालाच मारून टाकलं। बहिणीची हत्या झाल्याने वर्षा शिंदे सध्या धक्क्यात आहेत। 2005 मध्ये अश्विनी शिंदे यांचा विवाह सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या मनोज गुरुलेशी झाला, पण दोघांमध्येही काहीच आलबेल नव्हतं। कधी पैशांची मागणी करत तर कधी किरकोळ कारणावरून तो अश्विनीचा छळ करत होता। अखेर अश्विनीने 1.5 वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला। 8 वर्षांच्या मुलीसह ती वडिलांकडे राहत होती, पण पोटगी मागितल्याने मनोज संतापात होता। काल अश्विनीने आणि तिच्या मुलीने पावभाजीचा बेत आखला होता। एका हातामध्ये भाजी, दुसऱ्या हातामध्ये ब्रेड आणि घराच्या चाव्या घेऊन अश्विनी विश्वभारती कॉलनी परिसरातून घराकडे चालत निघाली होती। अश्विनीचे आईवडील नाशिकला नातेवाईकांकडे गेले होते, याची माहिती मनोजला होती। त्यामुळे मनोज कार घेऊन औरंगाबादेत आला आणि पोटच्या मुलीसमोर अश्विनीवर चाकूने सपासप वार केले। अश्विनीचा जागीच मृत्यू झाला आणि तेथून मनोजने पोबारा केला। तिचं लग्न झालं तेव्हापासून ते त्रास द्यायचे तिला सगळेजण। नंतर मागच्या 4-5 वर्षापासून त्याने तिला एकदा रस्त्यात असं सोडून दिलं आणि नंतरही खूप हरास करायचे। मग माझ्या आजोबा तिला त्यांना म्हणाले की सेटलमेंट करायची असेल नाही तुला नांदवायची तर नको नांदवू, सोडून दे, डिवोर्स घेऊन टाक। त्याला तेही करायचं नव्हतं, तिकडे दुसरं लग्न करून घेतलं। मग आम्हाला लिगली जावं लागलं म्हणून आम्ही कोर्टांमध्ये केस टाकल्या, केस चालू होत्या, रिझल्ट सगळे आमच्या बाजूने लागत होते। ते तो फ्रस्ट्रेट होत होता आणि असं आम्हाला सारखं बाहेरून त्रास द्यायचा। आमच्यावर काही पण खोट्या कंप्लेंट करायच्या, माझ्या वडिलांवर खोट्या कंप्लेंट केल्या। पण मनोजने केलेल्या कृत्याची शिक्षा द्यायला न पोलिसांना त्याला अटक करावी लागली ना खटला चालवावा लागला, कारण भरधाव वेगाने जाणाऱ्या मनोजच्या कारला अपघात झाला। नंतर थोड्याच वेळात अशी माहिती मिळाली की लासूर रोडला खोजेवाडी फाट्याच्या समोर एक अपघात झालेला आहे आणि त्याच्यात सुद्धा मनोज गरुळे नावाचा इसम जखमी झालेला आहे। ही माहिती मिळताच तात्काळ स्थानिक पोलीस स्टेशनला माहिती दिली आणि ताबडतोब 108 अँब्युलन्समध्ये त्याला घाटी येथे हलवण्याची व्यवस्था केली। त्यानंतर त्याला प्रथमोपचारकामी घाटी येथे दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान माननीय वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केलेले आहे। मनोज आणि अश्विनीच्या नावे पुण्यात एक फ्लॅट होता। मनोजने 10 लाखांची पोटगीही थकवली होती, त्यामुळे कोर्टाने मनोजला चांगलंच झाडलं होतं। त्यात संतापातून मनोजने अश्विनीला संपवलं आणि अपघातात त्याचाही जीव गेला। पण या वादामध्ये 8 वर्षांची मुलगी अवघ्या काही मिनिटात अनाथ झाली। कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, औरंगाबाद।